लक्षात येतील प्रकार? मला वाटतं राहुल आपला रोहित पवार हे भविष्यकार कधीपासून झालेत मला माहीत नाही आहे. त्यांनी आमची सत्ताधारी पक्षाची चिंता करण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचं काय होतंय त्याचं आत्मपरीक्षण करावं. अशा प्रकारचा कुठलाही उद्देश असायचं काहीच कारण नाही. कुठल्याही उद्देशानं भोंदू खरातची चौकशी होत नाही. तर या राज्यामध्ये तर अशा प्रवृत्ती जर त्या ठिकाणी पुढे येत असतील तर त्या ठेचून काढल्या पाहिजे. ही भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यातूनच भोंदू खरातचं प्रकरण हे बाहेर आलेलं आहे. आता त्यामध्ये कोणी असतील त्यांना त्या ठिकाणी जर त्यामध्ये त्यांचा सहभाग असेल, संबंध असेल तर त्याची किंमत मोजावी लागेल. परंतु कुठल्याही उद्देशानं अशा प्रकारची भूमिका घेऊन सत्ताधारी पक्षाने आपल्या मित्रपक्षाला अडचणीत आणण्यासाठी केलेली ही गोष्ट अजिबात नाही. शरद पवार यांनी काल जे वक्तव्य केलेलं पाहिलं झालं, वारकरी संप्रदायाबाबतचं जे वक्तव्य होतं त्यावरनं अनेक आता संताप जो आहे तो व्यक्त केला जातो वारकरी संप्रदायाच्या. नाही, शरद पवार साहेबांनी सातत्यानं नास्तिकाची भूमिका घेतलेली आहे. अनेकदा त्यांनी तसं बोलून दाखवलं आहे. त्याच्यामुळं आज या ठिकाणी निश्चितच वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. एक साधू संतांची त्यांच्या विचाराची थोर परंपरा आहे आणि मला वाटतं अशा परंपरेला डिवचण्याचं काहीच कारण नव्हतं. पवारसाहेबांचा त्या ठिकाणी असणारा संप्रदायाप्रतीचा उमाळा सगळ्यांना माहीत आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं आपण मानत नाही, परंतु महाराष्ट्र हा साधुसंतांच्या विचारांवर त्या ठिकाणी प्रेम करतो, त्या श्रद्धेवर त्या ठिकाणी चालतो. हिंदू धर्म आम्ही त्या ठिकाणी मानतो आणि त्याच्यामुळे अशा प्रकारचा स्वतःला मानत नाही म्हणून संपूर्णपणे वारकरी संप्रदायाला त्याच्यामध्ये अशा प्रकारची प्रतिगामींची घुसखोरी झाली असं बोलणं मला वाटतं योग्य नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा या संदर्भामध्ये पवारसाहेबांचा असणारा या संदर्भातला ढोंगीपणा त्या ठिकाणी उघड झालेला आहे. एकीकडे बारामतीच्या पोटनिवडणुकीपासून काँग्रेसने जरी माघार घेतली तरी त्या ठिकाणी आता प्रचार सुरू होतो कारण की अपक्ष बरेच आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही आतापर्यंत. नाही, मला वाटतं या ठिकाणी प्रमुख पक्षांनी अजितदादांच्या अपघाती निधनानंतर सुनेत्राताईंना समर्थन देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता अपक्ष अनेक असे इच्छुक हौसे गौसे नवसे असतात आणि तशा प्रकारचे ते उमेदवार आहेत. एक प्रक्रिया म्हणून त्या ठिकाणी निवडणूक होईल, परंतु एकतर्फी बारामतीकर अजितदादांच्या योगदानाचं यावेळेला उतराई या निवडणुकीतून होतील यावर माझा पूर्ण विश्वास आणि प्रचंड मताधिक्यानं सुनेत्राताई निवडून येतील. उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं की कबड्डी चपळाई जी आहे ती महत्त्वाची असते. राजकारणात सुद्धा आम्ही तेच करतोय. मातीला विसरू नका आणि मातेला विसरू नका असं एक टोमणा जो आहे तो उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लागला. नाही, मला वाटतं चपळाई जर त्यांनी केली असती, राजकीय धुरंधरपणा त्या ठिकाणी दाखवला असता तर अशी वेळच त्या ठिकाणी आली नसती. त्या ठिकाणी आपण बाळासाहेबांनी दिलेल्या विचारांच्या मातीला विचाराला कसं मातीमूल केलं ते महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्याच्यामुळं महाराष्ट्र भूमी, मराठी माणूस, हिंदुत्व याला आपण मुठमाती दिलं आहे. त्याच्यामुळं माती आणि मातेविषयी आपल्याला बोलण्याचा नैतिक अधिकार उरला आहे का हे त्या ठिकाणी पाहावं. उलट पक्षी या मातीशी इमान राखण्याचं काम एकनाथरावजी शिंदेसाहेब त्या ठिकाणी करतायत आणि मातेसारखं ज्या शिवसेनेलाच त्यांनी जपलं होतं त्या सर्व शिवसैनिकांसाठी त्या ठिकाणी काम करतात. लाडकी बहिणाच्या संदर्भात जे गुन्हे दाखल करण्यात आले होते त्यापैकी 81 गुन्हे जे आहेत ते गंभीर स्वरूपाचे आहेत, ते कुठल्याही परिस्थितीत मागे घेतले जाणार नाहीत असं गृह विभागाकडनं स्पष्ट करण्यात आलं. याबद्दल नाही, या संदर्भात पोलिसांनी पहिलीच भूमिका घेतली. जे त्या ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील, इजा होणारे असतील, काही कायदा तोडणारे असतील तर तशा प्रकारचं बायफर्गेशन केलं जाईल आणि विनाकारण गर्दीत आहे काही संबंध नाही पण ते यामध्ये अडकलेले आहेत अशांना त्या ठिकाणी मोकळं केलं जाईल. कारण गंभीर गुन्हेगार जर त्या ठिकाणी असतील आणि त्यांना सोडलं तर कायद्याचा धाक त्या ठिकाणी राहणार नाही आणि त्यासाठी ते बायफर्गेशन करण्याचा निर्णय किंवा भूमिका त्याच वेळेला गृह खात्याने घेतली होती.
भाऊ, जळगावमध्ये लाडकी बहीण योजनेची KYC करण्यासाठी गेल्यानंतर त्या महिलेकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली, कसं बघताय असं वाटतं? नाही, मी बातम्यांच्या माध्यमातून हे पाहिलं ऐकलंय. या संदर्भात निश्चितच पोलीस गंभीर दखल घेतील. अशा प्रकारे जर परिस्थितीचा फायदा घेऊन काही लोक अशा वृत्तीनं त्या ठिकाणी वागणार असतील तर मला वाटतं पोलीस आणि सरकार त्यांना ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. खडसेंनी ट्विट केली, ते म्हणतात की कुठेतरी लाडकी बहीण योजनेचा ढोल जे आहे ते उडवण्यात आले, वाजवण्यात आले आणि आता त्या बहिणी ज्या आहेत ते सुरक्षित नाही. नाही, मला वाटतं लाडक्या बहिणींच्या सुरक्षेची काळजी घ्यायला सरकार सक्षम आहे. लाडक्या बहिणींना केवळ पैसे देऊन नाही तर त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणून त्यांना आर्थिकदृष्ट्या सबलीकरण करण्याचं काम सरकार करतं आहे. आपण सुरक्षेची चिंता करू नका. त्या ठिकाणी आपण या महिलांसाठी काय करताय, एक महिला नेत्या म्हणून त्याचं पहिलं उत्तर महाराष्ट्रातल्या जनतेला द्या. लाडक्या बहिणींची काळजी घ्यायला देवाभाऊ सक्षम आहेत. नाशिकमधल्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरण उघडकीस आल्यानंतर आता संबंधित कंपनी जी आहे, MNC कंपनी आहे आंतरराष्ट्रीय, त्या संदर्भात ती कंपनी बंद करण्याचा निर्णय झाल्याचं कळतंय. केवळ कंपनी बंद करून या गोष्टी बंद होतील का असं मला वाटतं? नाही, मला वाटतं केवळ कंपनी बंद करून चालणार नाही. हे तर हिमनागाचं टोक असू शकेल. अशा प्रकारच्या अवलादी, अशा प्रकारच्या प्रवृत्ती, जिहादी प्रवृत्ती त्या ठिकाणी ठिकठिकाणी शोधणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं आता त्याची सुरुवात होईल. आणि ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे पडद्यामागून ज्या हालचाली होतात त्या पूर्णपणे राज्य सरकार आणि पोलीस खातं शोधून ठेचून काढल्याशिवाय राहणार नाही. गेल्या काही दिवसापासून खासदार जे आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या फुटतील अशी चर्चा होती, परंतु काल एक बातमी आली की एकनाथ शिंदे म्हणाले की अशी कुठलीही बैठक झाली नाही. परंतु दिल्लीमधून काही भाजपच्या नेत्यांकडून माहिती मिळते की कुठेतरी NDAची संख्या जे वाढवण्यासाठी या खासदारांचा समावेश जो आहे तो केला जाईल अशी एक माहिती मिळते. नेमकं काय? नाही, मला वाटतं फुटाफुटी असेल हे असं काही प्रसारमाध्यमात किंवा जाहीरपणे बोलत नसतं, कोण सांगत नसतं. ज्या वेळेला ते प्रकट होईल त्याच वेळेला आपल्याला त्या ठिकाणी कळत असतं. आणि त्याच्यामुळे मला वाटतं अशा प्रकारे अंदाजे भाष्य करणं योग्य नाही. या जरतरच्या गोष्टी आहेत. परंतु एक गोष्ट खरी आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या पक्षात अस्वस्थता आहे. त्यांचं नेतृत्व त्यांना सांभाळणं, त्यांना ताकद देणं, दिशा देणं यात कमकुवत पडतं, ही वस्तुस्थिती आहे. आणि अशा वेळेला मग सामाजिक राजकीय जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला सक्षम नेतृत्व शोधावं लागतं, ही वस्तुस्थिती आहे. भाऊ, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे आणि त्यांना ॲडमिट केलं आहे. सध्या प्रकृती स्थिर आहे, काय म्हणतात? नाही, मला वाटतं मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो की थोर गायिका या ठिकाणी त्या आहेत, त्यांच्या प्रकृती उत्तम ठणठणीत या ठिकाणी व्हावी अशी आम्ही या ठिकाणी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि निश्चितपणे त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं त्या ठिकाणी समजून येतं. महाविकास आघाडीमध्ये आलबेल नाहीये, पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाव न घेता ठाकरे गटावरती टीका केली आहे. हेकेखोरी ही काही ताकद नाहीये, त्यामुळे दरवेळेला हेका वापरता कामा नये अशी त्यांनी टिप्पणी या सगळ्या संदर्भात ठाकरे गटावर. मला वाटतं 100% खरं आहे की कुठल्याही प्रकारचा आलबेल महाविकास आघाडीमध्ये नाही. 3 पक्षाची तोंड 3 दिशेला आहेत. कधीच विचाराने ते एकत्र येऊ शकत नाही. स्वार्थापोटी मागच्या वेळेला सरकार बनवण्याकरिता ते एकत्र आले होते. परंतु आपण जर पाहिलं तिन्ही पक्ष कधीच एक मताने एक मनाने एकजीव होऊ शकत नाहीत. ही वस्तुस्थिती कोणालाही नाकारता येणार नाही. त्यापुढे जाऊन ते असंही म्हणाले की महाविकास आघाडीची घडी विस्कटली आहे, महाविकास आघाडीमध्ये संवादाचा अभाव आहे, त्यामुळे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी इतकं उघडपणे हे बोलणं नेमकं कशाचे संकेत? नाही, याच्यामध्ये एक खरं आहे की त्यांच्यामध्ये विसंवाद आहे. राष्ट्रवादी आणि मातोश्रीचा जवळीक आहे, तथापि काँग्रेस एका बाजूला आहे. परंतु तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना किती टीका केल्या तरी पुन्हा चुस्कारायला त्या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ जाणारच आहेत. ते असं सांगतायत का तुमच्याशिवाय आम्ही वाटचाल करतो. त्याच्यामुळं तिन्ही पक्ष त्या ठिकाणी दुर्बळ झालेत. त्यामुळे पटो न पटो
एकमेकांचा सहारा घेण्यापासून त्यांना त्या ठिकाणी गत्यंतर नाही. एक असं आहे, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी पूर्वी कागदी अर्ज स्वीकारले जायचे, ते आता त्यावरती सक्त मनाई घातलेली आहे. फक्त आता ऑनलाईन अर्ज जे आहेत ते ग्राह्य धरणार आहेत. खरं तर ग्रामीण भागामध्ये अजूनही अशा पद्धतीचं ऑनलाईन यंत्रणा नाही आहे. मग अशा लोकांचं कुठेतरी आता त्यांचे वांदे होऊ शकतात अशा रुग्णांना. मला वाटतं आता मॅक्झिमम गावापर्यंत ऑनलाईन यंत्रणा पोहोचवण्याचा सरकार प्रयत्न करते आणि डिजिटलायझेशनला आपण प्राधान्य देतो आहे. तथापि जर ज्या ठिकाणी अशा व्यवस्था नसतील तर त्या ठिकाणी त्यांना अपवादात्मक परिस्थितीमध्ये द्यायला हरकत नाही किंवा त्यांना जवळच अशा प्रकारची कनेक्टिव्हिटीची व्यवस्था सरकार करेल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.